गोंडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा कार्यक्रम संपन्न। भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा आयोजित कार्यक्रम संपन्न झाला। प्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती रेल्वे कर्मचारी धनराज पाटील यांच्या हस्ते सहपत्नीक करण्यात आली। यावेळी गोंडगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील, माजी सरपंच शिवाप्पा पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष दत्तू मांडोळे, वाल्मिक गुरव, पत्रकार रतलाल पाटील, सतीश पाटील, पीके मोरे सर, गोंडगाव ग्रुप पंचायत कार्यकारी व विकास सोसायटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। गोंडगावात जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य असा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम संपन्न झाला असून त्या दिवसापासून नेहमी सकाळी 8 वाजता महाराजांचा प्रतिमा पूजन व आरतीचा कार्यक्रम संपन्न होत आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव। आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि जे सर्व आपल्या ग्रामस्थांची मेहनत वगैरे याला जे फळ मिळालंय याविषयी आपण काय सांगणार आहे? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आजचा दिवस हा आपल्या महाराष्ट्रवासियांसाठी सर्वात मोठा दिवस आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामीमुक्त केलं होतं। त्यावेळेस 6 जून 1674 रोजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एक मराठ्यांचं स्वराज्य उभं केलं होतं। या महाराष्ट्र अस्मितेचं स्वराज्य उभं केलं होतं। आपण येत्या 19 फेब्रुवारी 2026 या रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं पुतळा अनावरण शिवजयंतीच्या दिवशी केलं आणि नित्यनियमाने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मिळून या ठिकाणी आरती केली जाते। आज 6 जून 2026 आणि 6 जून 1674 म्हणजे 352 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत। तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा होत आहे आणि जोपर्यंत पृथ्वी सूर्य तारे राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार या ठिकाणी होत राहणार आहे। सर, शिवाजी महाराज की जय। सर, आज महाराजांचा अभिषेक सोहळा आहे, याविषयी काय सांगणार आहे तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक सोहळा हा 1674 रोजी झाला आणि त्याला कंप्लीट 352 वर्ष झाले। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती बरोबर घेऊन सर्व समाजाला न्याय दिला आणि त्यांची जी तत्वप्रणाली होती ती जर आपण आचरणात आणली तर खऱ्या अर्थाने समाजामध्ये भेदभाव किंवा वैर आणि वैमनस्य तयार होणार नाही। जयंती कोणतीही असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असू द्या, छत्रपती संभाजी महाराजांची असू द्या, शिवरायांची असू द्या, जयंती कोणतीही असू द्या, पण त्या जयंतीला ते राष्ट्रपुरुष आहेत आणि त्या राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला आपण सर्वांनी यायला पाहिजे। आताच मगाशी तुम्ही सांगितलं की कोणतीही जयंती साजरी करत असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जातीभेद नको असायला पाहिजे। आता जसं सांगितलं की XYZची जयंती आहे, संभाजी महाराजांची जयंती हीच मंडळी जाईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हीच मंडळी जाईल, संत गोरोबा कुंभारांची जयंती हीच मंडळी जाईल। हा जो काही भेदभाव आहे की हे राष्ट्रपुरुष होते, या राष्ट्रपुरुषांनी राष्ट्रासाठी काम केलेलं आहे आणि सर्वांना ते बरोबर घेऊन जाते। म्हणून खऱ्या अर्थाने मला असं सांगावंसं वाटतं की कोणतीही जयंती असो, उत्सव असो, समारंभ असो, त्या समारंभासाठी आपण एकत्रित यायला पाहिजे। मला खूप आनंद वाटतो की आपल्या गावाचे प्रथम नागरिक राहुलदादा पाटील, त्यांची टीम, सोसायटीचे चेअरमन, त्यांची टीम आणि सर्व आपण एकोप्याने येतो, हे पण मला खूप आनंद वाटतो। तसंच जर आपण छत्रपती शिवरायांचे प्रत्येक गुण जर आपण आचरणात आणले तर ती जयंती किंवा तो उत्सव साजरा केलेला आहे असं मला वाटतं। सर, आज थोर पुरुषांची जयंती वगैरे साजरी होत आहेत, सर्वांनी आनंदात सहभागी होत आहेत, पण या महान विचारवंतांचे कुठेतरी जे प्रेरणास्थान आहे वगैरे हे विचार तरुण पिढीने कसे घ्यायला पाहिजे? तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जादूटोणा किंवा चूचा किंवा मंत्र किंवा जपजापे या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवलेला नव्हता आणि अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी लढाई करून गड काबीज केलेले होते। तर त्यांच्याकडून आपण एकच गुण घ्यायला पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन आपण अंमलबजावणी करायला पाहिजे आणि कोणतेही धागेदोरे किंवा अंधश्रद्धेला आपण बळी जाता कामा नये, रोज पद्धतीने काम करायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण जरी आपण आचरणात आणला तर खऱ्या अर्थाने त्यांची जयंती किंवा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जाईल असं मला वाटतंय।
धन्यवाद सर. आपल्या इथं आज ग्रामीण भागात महाराजांचं आराध्य दैवत झाल्यापासून आज अभिषेक सोहळा म्हणा, सर्व काही म्हणा, या कामाला प्रेरणास्थान आपले आदरणीय शिवाप्पा यांचं योगदान होतं. त्यापाठोपाठ सर्व ग्रामस्थांनी त्यांना एक मोठा उत्प्रतिसाद दिला आणि आज आपला भव्य दिव्य असा कार्यक्रम संपन्न होत आहे. इवन एवढंच नव्हे तर रोज लोक 8 वाजले म्हणजे इथं आरतीसाठी उपस्थित राहतात. खरोखर ही आपल्या गावासाठी आनंदाची आणि एक धार्मिक बाब आहे. खरोखर हे प्रेरणादायक असंच चालू राहावं हीच सदैच्छा. धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय.